दाड्या घेतल्या आणि फिरा लागल्या नाही. दिदुबाडचं तर वेगळंच काम सुरू आहे. काय म्हणते दिदू त्याला सांग बरं मला आता. वर्किंग टॅब होई ती. समजलं भैया. तू तर मोठा झाला रे. तुझे तर टोंगे डायरेक्ट खाली टेका लागले. हा कसे आता. तू तर लयच मोठा झाला. अरे बापले लयच मोठा झाला बा. ए तिकडं वाचाला पाणी येते. हे बा मी झोका घेऊन जोऱ्यात. हे बा आता आलो 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 आलो. लागते चला वा तिकडं पाणी आहे. इकलं पाणी आहे. हा जमत नाही बाबू. चला वा चिकलं माल तुम्ही. मालतो अबे पाणी आहे तिकडं भैया. आणते का ते आप ते. चला अंदर जा आता. भया पाय किती यानं उतरला. कशासाठी उतरला काहीतरी गडबड करते शे आता. हा लावून दे गॅरेज मध्ये लावून दे. ए अगाऊ राहू दे ना. पाय अगाऊच्या खोड्या आहे म्हणलं भैयात संधी ती फक्त. गलात जाय. तू गलात जाय बोल. मला पालू नको नाही. मला पालू नको. मी पळून जाईल पण भैया थांब पण भैया. ही गिदाड्या. काय ते जायचे आधी तू कसं चालला. हा चाल द्या आता घे वरत ने ना आता घे ना. पाहिजे आता हिने ते फरफटा झाला. याचे पाय पा पुरे टेका लागले तरी लेखाचं लहान लेकरासारखं एकदम. 3 वर्षाचा झाला बाई आमचा. पुरे टोंगे टेकते त्याची. इच्छक मूर्ख. तर आता आई वालाच्या शेंगाची भाजी निसा लागली का कापा लागली डायरेक्ट. कधी बनवत आहे भाजी याची. सकाळी तर झाली. उद्या सकाळी हिरवी भाजी घेतली. आता घेतली स्वयंपाक झाल्यावर घेतली भाजी. त्या पांढऱ्या शेंगाची चांगली लागते का याची चांगली लागते. हिरव्या याची चांगली लागते. पांढऱ्याची अशी पांचट लागते. याची लई मस्त लागते भाजी. दुसरी एक लांब शेंग राहायची ती राहते चांगली लागते. हिरवी लांबशी लंबीवाली. हिरवी पहिले आपल्या इथं जुनं घर होतं तर किती शेंगा लागे आपल्या टट्ट्यावर. बम वेलाचे म्हणतो. वेलाले शेंगा लागत. वेलच वेल होते. तिकडून मागून कारल्याचे वेल होते. कारले लागे बम.